वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी भक्तांचा ओघ लक्षणीय होता। पहाटेपासूनच मंदिरामध्ये काकड आरती, अभिषेक, गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले। मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता। तर संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। विविध ठिकाणाहून साई पालख्याही मोठ्या संख्येने मंदिरामध्ये आल्या होत्या। असे विविध कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आल्याचं संस्थापक अध्यक्ष बळीभाग नईबागकर यांनी सुरू केलेले उत्सव तसेच मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत, असे संस्थेचे सल्लागार आमदार संजय कैकर यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ सेवा समितीचे सर्व कार्यक्रम साजरे करत असतो, असं श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली। भजन नामस्मरणाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते। मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य आयोजनही केलं होतं। मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य अशी व्यवस्थाही केली होती। स्थानिक नागरिक स्वयंसेवी संस्था यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला। यावेळी साईनाथ सेवा समितीचे सल्लागार आमदार संजय कैकर यांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले। तसेच सिने अभिनेते मंगेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार आप्पा भानुशाली, इतर मान्यवर पाहुणे, भाविक भक्तांनी दर्शनाला एकच गर्दी केली होती। श्री साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी सर्वांचं स्वागत देखील केलं। बाबा बिछड़नेला पाय चालत येईना, चला रे बाबा बिछड़नेला पाय चालत येईना। मोठा शेतीवाची अरे पायाला फोड्या, मोठा शेतीवाची अरे पायाला फोड्या, अरे पायाला फोड्या। आज साईबाबा मंदिर वर्तकनगर हे एक प्रकारे प्रतिशिर्डी आहे। गेली अनेक वर्ष या ठिकाणी बाबांची मंदिराची, त्यांच्या मूर्तीची स्थापना आहे आणि स्वर्गीय बळीभाई यांनी हे शून्यातून हे मंदिर उभं केलेलं आहे। त्यांची सगळी टीम ही अजूनही कायम आहे। या ठिकाणी सकाळपासून प्रचंड भक्तांची गर्दी, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते आता जवळजवळ 9, 9:30, 10 वाजेपर्यंत लाईन काही कमी होत नाही। खरं म्हणजे या भक्तीतूनच एक प्रकारची शक्ती मिळत असते, प्रेरणा मिळत असते आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण येत असतात। नागरिक मोठ्या संख्येने लहानापासून थोरापर्यंत अत्यंत त्यांना ओढ लागलेली असते आणि त्याच्यामुळे आणि बाबांचाही त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद असतो। वातावरणही एक प्रसन्न अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। मी सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं पुढची सगळी वाटचाल, त्यांच्या कुटुंबाची वाटचाल ही अतिशय यशस्वी हो, आरोग्यदायी जाओ, शतायुष्य हो आणि बाबांकडे प्रार्थना करीत की या शहराकरता, महाराष्ट्राकरता विकासाकडे जी वाटचाल चाललेली आहे, जे महाराष्ट्र थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या जनतेच्या बरोबर राहून काम करतो आहोत। तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर जाओ, देश जगामध्ये क्रमांक 1 वर जाओ, एवढी आम्हाला आपण शक्ती द्यावी अशी मी बाबांकडे प्रार्थना करतो। नमस्कार। आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। 38वं वर्ष आहे या साईबाबा संस्थानाचं। मी दरवर्षी दर्शनाला येत असतो, पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर्षी येणं झालं। साईबाबा, दत्त महाराज, स्वामी समर्थ हे सगळेच गुरुस्थानी असतात। प्रत्येकजण आपापल्या इमोशन्सने प्रत्येक ठिकाणी जात असतो, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की गुरु हा आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे। जर गुरु आयुष्यात मिळाला तर आपली दिशा ही व्यवस्थित आपल्याला लागते। पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।